हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी म्हणजेच SGBAU युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्ट पेट एक्झामसाठी ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहेत. याविषयी इन्फॉर्मेशन घेणार आहोत की अर्ज कसा भरायचा, कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहे, फीस किती असणार आहे आणि इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत. सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमधून बघणार आहोत. सो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुमचे जे काही छोटे मोठे डाऊट्स असतील या फॉर्म फिलिंग बद्दल ते इथे क्लिअर होतील. ओके. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट किंवा सूचना आहे त्या स्टुडंटसाठी. जे स्टुडंट्स यावर्षीची पेट एक्झाम टार्गेट करतायत त्यांच्यासाठी स्पेशल आम्ही रिसर्च मेथॉलॉजी फुल कोर्स घेऊन आलो आहोत, जो तुम्हाला गॅरंटीड सिलेक्शन मिळवून देईल. गॅरंटीड सिलेक्शन असं म्हणत आहोत आम्ही कारण की आपल्याला माहिती आहे हा जो पेपर असणार आहे 100 मार्क्स आहे आणि 50% मार्क्स हे पूर्णपणे रिसर्च म्हणजे RM वरती असणार आहेत आणि हा फुल कोर्स त्याच्यावरतीच भर देतो की तुम्हाला 50 आउट ऑफ 50 मार्क्स कसे मिळवून दिले जातील. एक्सपर्ट्स जे आहे ते तुम्हाला याच्यातून गायडन्स करून मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह लेक्चर्स अँड MCQ PDF या मटेरियल थ्रू तुम्ही एवढे स्ट्रॉंग प्रिपरेशन करून या पार्टमध्ये जर जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकलात आणि सेकंड पार्टमध्ये तुम्ही थोडे मार्क्स घेतले तर तुम्ही ही एक्झाम इझिली क्रॅक करू शकता. म्हणून याच्यामध्ये या फुल कोर्स थ्रू आम्ही गॅरंटीड सिलेक्शन असं दावा करत आहोत. तर मागच्या वर्षीही ज्या स्टुडंट्सनी याला रजिस्टर केलं होतं त्यांचाही रिझल्ट चांगला आलेला आहे. सो या फुल कोर्सची फीस ओन्ली 899 आहे आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही लगेचच प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. न्यू बॅच 17 ऑगस्ट 2026 पासून स्टार्ट होत आहे. सो आपलं नाव रजिस्टर करून लगेचच अभ्यासाला सुरुवात करूया. सो एक्झॅक्टली काय ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला भरायचं आहे तर याच्यामध्ये 2026 ची जी पेटची ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रक्रिया अधिकृतपणे आजपासून सुरू झालेली आहे. आज 13 तारीख आहे. ठीक आहे. 13 ऑगस्ट जे नोटिफिकेशन त्यांनी दिलं होतं तर त्याप्रमाणे 13 ऑगस्ट म्हणजे आजपासून ही ॲप्लिकेशन सुरू झाली आहे. ही विंडो ओपन राहील 3 सप्टेंबरपर्यंत. ठीक आहे. सो 3 सप्टेंबरपर्यंत तुम्ही हे ॲप्लिकेशन करू शकता. पण हे अर्ज कुठे करता येईल तर युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल पोर्टलवरूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे. इकडे तिकडे लिंक आली व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर तर तिकडे कुठेही अप्लाय न करता तुम्हाला फक्त युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तिथे तुम्हाला त्या पोर्टलवरती अप्लाय करता येणार आहे. ठीक आहे. फीस काय असेल याची तर SGBU डायरेक्शननुसार जी फीस मेन्शन केलेली आहे ओपन कॅटेगरीसाठी 1200 आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आय थिंक 700 रुपये फीस त्यांनी मेन्शन केलेली आहे. राईट. त्यानंतर कॅफे किंवा दुसऱ्या कोणावरतीही अवलंबून राहायचं नाहीये. म्हणजे कॅफेवाल्यांना तुम्ही सांगितलं की मी माझा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्ही भरून द्या तर तेवढं भरून तुमचं भागणार नाही कारण याच्यामध्ये करेक्शन करण्यासाठी काही प्रोव्हिजन सध्या तरी त्यांनी मेन्शन केलेली नाहीये नोटिफिकेशनमध्ये. सो त्यामुळे त्यांच्यावरती कॅफेवरती काही अवलंबून राहू नका. तुम्ही जस्ट फक्त काय करायचं आहे तर तुम्ही स्वतः तो फॉर्म कशा पद्धतीने भरतायत किंवा त्याच्यामध्ये काय चुका स्पेलिंग मिस्टेक असेल, नाव तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत एज्युकेशनल डॉक्युमेंट किंवा व्हॉटएव्हर आयडेंटिटी वाले डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावरती जसं नाव आहे तसंच नावाने फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. सो या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. स्वतःची माहिती स्वतः भरायची आहे. स्वतः इन्फॉर्मेशन घ्या की त्यांनी भरली आहे की नाही व्यवस्थित. ठीक आहे. आता ॲप्लिकेशन फॉर्म कुठे करायचं आहे हे मी तुम्हाला इथे क्लिअर केलं आणि ते करण्यासाठी त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे प्रोसेस थोडक्यात मी इथे सांगते. एक तर तुम्हाला SGBUचं युनिव्हर्सिटीचं पोर्टल ओपन करायचं आहे जे तुम्हाला PDF मध्ये लिंक दिलेली आहे. नोटिफिकेशन तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा वेबसाईटवरती तुम्हाला ही PDF अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये ऑफिशियल नोटिफिकेशन युनिव्हर्सिटीने दिले आणि त्यामध्ये 2 लिंक आहेत. एका लिंकमध्ये तुम्हाला डायरेक्शन मिळेल की अर्ज कुठे करता येईल, सगळी इन्फॉर्मेशन, एलिजिबिलिटी, सिलेबस वगैरे वगैरे. आणि दुसरी लिंक आहे की जिथे डायरेक्ट तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवरती घेऊन जाते जिथे तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. सो नोटिफिकेशन मधली डायरेक्ट लिंक जी आहे ती तुम्हाला वापरायची आहे अप्लाय करण्यासाठी. गुगलवरच्या फेक लिंक्स किंवा डुप्लिकेट्स लिंक्स असतील तर त्या स्कॅम होण्यापासून तुम्ही वाचण्यासाठी नोटिफिकेशन मधली डायरेक्ट लिंक आहे तीच वापरू शकता. ठीक आहे. किंवा हे जे फॉर्म भरायचे आहेत ते कॅफेमध्ये भरण्यापेक्षा तुम्ही स्वतः लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरणं जास्त सोयीचं होईल. मोबाईल वरून जर फॉर्म भरायला गेलात तर कदाचित ही वेबसाईट जी आहे ती ऑटोमॅटिक तुम्हाला सारखं बाहेर फेकेल किंवा तुम्हाला ग्लिच किंवा काय असेल तर ते तिथे समजणार नाही मोबाईलवरती. सो लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरनंच फॉर्म भरण्याचा ट्राय करा.
आणि अर्ज भरण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ते म्हणजे मी तुम्हाला आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितले की एक ऍक्टिव्ह मोबाईल नंबर असला पाहिजे, जो यूज मध्ये असला पाहिजे आणि ऍक्टिव्ह असला पाहिजे. का? कारण तुम्ही रजिस्टर केल्यापासून ते पेड ऍडमिशन होईपर्यंत किंवा तिथून पुढे तुमचं PhD कंप्लीट होईपर्यंत हाच मोबाईल नंबर तुम्ही वापरू शकता. एकदा रजिस्टर झाल्यावर तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी प्रोव्हिजन आहे, पण तुम्हाला जोपर्यंत पेड क्वालिफाय होऊन ऍडमिशन पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हाच मोबाईल नंबर तुम्हाला अनिवार्य आहे. सो हा यूज मध्ये असणारा ऍक्टिव्ह मोबाईल नंबर वापरा. फक्त तात्पुरतं रजिस्ट्रेशन साठी हा मोबाईल नंबर वापरू नका. ठीक आहे. त्यानंतर मोबाईल नंबर सोबतच एक ऍक्टिव्ह मेल ID जो तुम्ही नेहमी बघता वापरता तो द्या. त्याच्यामध्ये तुम्हाला अपडेट्स येत राहतील, युनिव्हर्सिटीचे नोटिफिकेशन येत राहील. सो त्यासाठी हा मेल ID द्या आणि तोच मेल ID तुमचा लॉग इन ID असणार आहे. ठीक आहे. सो तो जो मेल ID देताय तो व्यवस्थितपणे ऍक्टिव्ह वाला मेल ID द्या. त्यानंतर सगळ्या डॉक्युमेंट्सची जी डॉक्युमेंट लिस्ट मी तुम्हाला सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये सांगितले की काय काय डॉक्युमेंट्स हवेत, आजही सांगते परत एकदा. पण जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितले लिस्ट त्याची स्कॅन कॉपी तयार करून ठेवा ऍप्लिकेशन फॉर्म भरायला बसण्यासाठी. ठीक आहे. आणि ऑनलाईन पेमेंटसाठी UPI, नेट बँकिंग आणि कार्ड हे तिन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो ते त्यापैकी कोणतंही ऑप्शन वापरून तुम्ही काय करू शकता, पेमेंट करू शकता. ठीक आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं? तर सगळ्यात पहिले ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात आधी प्रिपेअर करून ठेवायच्या, तर सगळ्या प्रिपेअर करा. पोर्टलवर जा, न्यू रजिस्ट्रेशन वर लिंकवर क्लिक करा. तुमचं नाव, मोबाईल नंबर, मेल ID भरा आणि ते भरल्यानंतर बाकीच्या डिटेल्ससाठी तुम्हाला टॅब्स ओपन दिसतील. म्हणजे मार्कशीट प्रमाणे तुमचं स्पेलिंग भरायचं हे मी तुम्हाला आपण सांगितलं. त्यानंतर OTP व्हेरीफाय करून पासवर्ड तयार करा. मग लॉग इन आणि ऍप्लिकेशन फॉर्म भरवायला सुरुवात होईल. OTP म्हणजे तुमचा पासवर्ड आणि लॉग इन ID जेव्हा एकदा तयार झाला की तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता. ठीक आहे. ज्याच्यामध्ये मग पर्सनल डिटेल्स असतील, नाव, त्याच्यानंतर जेंडर, मोबाईल नंबर. तर मोबाईल नंबर, मेल ID तर ऑटोमॅटिक घेईल कारण तुम्ही एक पोर्टलवरती तुमचं रजिस्ट्रेशन केलंय. ठीक आहे. बाकी गोष्टी तुमचं फुल नेम, वडिलांचं, आईचं नाव, अकॅडमिक डिटेल्स, आधार कार्डची डिटेल्स म्हणजे फक्त नंबर तरी लागला ऍटलिस्ट. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अकॅडमिक डिटेल्स काळजीपूर्वक भरा आणि युजर ID आणि पासवर्ड सुरक्षित ठेवा जो पुढे लागणार आहे. ठीक आहे. ही झाली फर्स्ट प्रोसेस. याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी डिटेल व्यवस्थित कागद समोर ठेवून भरायच्या. चुकीचं आढळलं तर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतील तुम्हाला? पासपोर्ट साईज फोटो ज्याची साईज 50 KB पेक्षा कमी असली पाहिजे. ऍटलीस्ट 50 KB असली पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते घेणार नाही. त्याच्या आतमध्ये पाहिजे पण फोटो दिसेल असा हवा. सिग्नेचर, सिग्नेचरसाठी पण त्यांनी लिमिट सेट केलेली आहे. पण त्याचा पण तुम्हाला फोटो काय करायचा आहे, काढून ठेवायचा आहे जवळ फॉर्म भरताना. त्याच्यानंतर लास्ट एक्झाम मार्कशीट, ग्रॅज्युएशन असेल आणि किंवा सॉरी पेटसाठी तर तुम्हाला मास्टर्सच लागतं, ग्रॅज्युएशन नाही. सो इथे तुम्हाला मास्टरचं मार्कशीट हवंय. पोस्ट ग्रॅज्युएशनचं मार्कशीट अपलोड करायचंय तुम्हाला. तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला आरक्षित प्रवर्गासाठी जे सर्टिफिकेट असतं, कास्ट सर्टिफिकेट, ते तुम्हाला तिथे अपलोड करायचंय. त्याच्याबरोबर आरक्षित वर्गामध्ये नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी जर लागू असेल तर ते सुद्धा अपलोड करावं लागेल. आधार कार्ड अपलोड करण्याची आय थिंक आवश्यकता नाहीये, पण तुम्हाला नंबर फॉर्म मध्ये मेन्शन करावा लागतो. अपलोड करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की पोर्टलवर दिलेला फॉर्मॅट तुम्हाला पाळायचा आहे. जसं की पासपोर्ट साईज फोटोसाठी PDF तुम्ही अपलोड केली तर तो घेणार नाही. तिथे तुम्हाला JPG फॉर्मॅटच वापरावा लागेल. सिग्नेचरसाठी JPG फॉर्मॅट म्हणजे इमेज फॉर्मॅट पाहिजे. आणि मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, डिटेल डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला PDF मध्येच अपलोड करावे लागतील. त्याची साईज त्यांनी त्यांच्या डायरेक्शन मध्ये व्यवस्थितपणे मेन्शन केली आहे. डायरेक्शन मध्ये नाही, जी इन्फॉर्मेशन नोटिफिकेशन मध्ये त्यांनी दिली आहे त्याच्यामध्ये मेन्शन केली आहे. त्याच्यानंतर फाईल साईज लिमिट जी आहे ती ओलांडायची नाही. जी काही फाईल साईज दिली 1 MBच्या आतमध्ये पाहिजे तर ती तुम्हाला तेवढ्या ह्याच्यामध्ये बसवायची आहे. ठीक आहे. डॉक्युमेंट स्पष्ट वाचता येईल असं स्कॅन करा आणि जेवढी साईज मेन्शन केली त्याच्या आतमध्येच करा. सेल्फी नकोय तुमचा फोटो. ठीक आहे. किंवा अंधुक फोटो पण चालणार नाहीये. पासपोर्ट साईज व्यवस्थित क्लिअर फोटो आणि लेटेस्ट वाला फोटो पाहिजे, आधीचा नको. मॉडेलिंग साठी जे फोटो देतो तसे पद्धतीचे फोटो इथे एक्सेप्ट केले जात नाही. ठीक आहे. सो चुकीचं डॉक्युमेंट अपलोड झालं तर अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे जे डॉक्युमेंट अपलोड करतायत त्या त्या टॅब मध्येच ते डॉक्युमेंट अपलोड करा. या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही फॉर्म भरा. ठीक आहे. ओके. कॅटेगरी सिलेक्ट करताना कोणती काळजी तुम्हाला घ्यायची आहे?
कास्ट सर्टिफिकेट वरती जी कॅटेगरी आहे तीच सिलेक्ट करायची आहे. म्हणजे आता याच्यामध्ये बघा ओपन, SC, ST, OBC, VJNT, SBC, EWS हे ऑप्शन्स असतील. त्या ऑप्शन्स पैकी जे कास्ट सर्टिफिकेट वरती आहे ते सिलेक्ट करा आणि एकदा चेक करा की ते सिलेक्ट झालंय की नाही. ठीक आहे. कधी कधी वेबसाईट पोर्टल वरती लोड येऊन दुसरी एखादी म्हणजे स्लो होऊन आपल्याकडून दुसरी कॅटेगरी सिलेक्ट होऊ शकते. फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर ते कन्फर्म करणं गरजेचं आहे. देन नॉन क्रिमिलेअर आवश्यक असल्यास व्हॅलिड सर्टिफिकेट जवळ ठेवायचं आहे. नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट जे असतं ते. त्यानंतर PWD, EWS किंवा इतर स्पेशल कॅटेगरी असल्यास तो पर्याय निवडायचा आहे. आणि एकदा फायनल सबमिट झाल्यावर कॅटेगरी बदलता येत नाही, म्हणून हे तुम्हाला काळजीपूर्वक सिलेक्ट करायचं. ठीक आहे. ओके. आणि कॅटेगरी चुकली तर फीस आणि सीट दोन्हीवरती परिणाम होतो. कारण की बघा, तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये फॉर्म भरताय आणि तुम्ही जर SC किंवा ST रिझर्वेशन कॅटेगरीमधली एखादी कास्ट सिलेक्ट केली तर तुमची फीस कमी दिसू शकते. तुम्ही जर सीट म्हणजे 700 रुपये भरून तुम्ही फॉर्म तर भरू शकता, पण पुढे जाऊन व्हेरिफिकेशन मध्ये जर आढळलं की तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्सच नाहीयेत तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून फी आणि सीट दोन्हीवरती याचा परिणाम होऊ शकतो. सो कॅटेगरी व्यवस्थित काळजीपूर्वक सिलेक्ट करा. त्याच्यानंतर पेट सब्जेक्ट कसा सिलेक्ट करायचा याच्याबद्दल मी आधीही व्हिडिओ बनवलाय. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे की PhD साठी कसा कुठला विषय निवडू शकता. जो तुमच्या PG डिग्रीशी सिलेक्टेड संबंधित असेल तोच सब्जेक्ट तुम्ही निवडू शकता. ठीक आहे. एकापेक्षा जास्त सब्जेक्ट साठी तुम्ही अर्ज करू शकत नाही. आणि फॅकल्टी अँड रिसर्च सेंटर आय गेस नंतर तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे. सो सब्जेक्ट निवडल्यावर सिलेबस त्या सब्जेक्टचा आणि एक्झाम पॅटर्न लगेच डाउनलोड करून प्रिपरेशनला आपण सुरुवात करू शकतो. ठीक आहे. म्हणजे फॉर्म सबमिट केला म्हणजे आपण प्रिपेअर आहोत. ठीक आहे. फीस साठी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पेमेंट ऑनलाईन स्वीकारलं जाणार आहे. UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग हे सगळं बघायचं आहे. आणि कॅटेगरीनुसार जी फीस मेन्शन केल्या नोटिफिकेशन मध्ये तीच फिगर इथे दाखवते का ते पण चेक करा. नोटिफिकेशन मध्ये जेव्हा तुमच्या गुगल वरती जेव्हा तुम्ही गुगल पे करता तर त्या गुगल पे वर नोटिफिकेशन येतं की एवढ्या रुपयासाठी हे अप्लाय केलेलं आहे किंवा ही नोटिफिकेशन मध्ये आले तर ते सुद्धा तपासायचं तुम्हाला. ठीक आहे. सो पेमेंट करताना पेज रिफ्रेश करू नका. या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या की पेमेंट होतंय, लोड घेतंय, इंटरनेट स्लो झालंय तर ते पेमेंट स्लो होत असेल किंवा होत असेल त्यावेळेस पेज रिफ्रेश करू नका किंवा बॅकही करू नका, कारण ते ट्रान्झॅक्शन फेल होऊ शकतं. आणि जर पैसे कट झालेत पण स्टेटस जो आहे तो तुमचा फीसचा पेंडिंगच दाखवतोय तर 24 ते 48 तास तुम्हाला वेट करायचंय. स्टेटस अपडेट होतोय की नाही ते बघायचंय. आणि अपडेट झाल्यानंतर जर सक्सेसफुल आलं असेल तर ओके, सक्सेसफुल झालं नसेल तर तो स्क्रीनशॉट आणि तुमच्या अकाउंट मधून जे पैसे डिडक्ट झाले त्याचा ट्रान्झॅक्शन नंबर हा तुमच्या जवळ ठेवायचा आहे. म्हणजे 48 तासानंतरही तो अपडेट झाला नाही तर तुम्ही युनिव्हर्सिटीला ट्रान्झॅक्शन नंबर पाठवून व्हेरीफाय करायला सांगू शकता. ठीक आहे. आणि सक्सेसफुल झाल्यानंतर काय करायचंय मग पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करून ठेवायचे. फी भरल्यानंतर अर्ज पूर्ण मानला जात नाही. फी सहसा नॉन रिफंड फी भरल्याशिवाय. ओके. म्हणजे तुमची फायनल फी भरली तर फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला असं मेसेज येतो तुम्हाला. आणि फी जी असते ती नॉन रिफंडेबल असते. हे त्यांनी आधीच त्यांच्या डायरेक्शन मध्ये लिहिलेलं आहे. ओके. ओके. सो फायनल सबमिट करण्या अगोदर मी म्हटलं की फायनल एक सबमिट बटन तुम्हाला येतं. ते सबमिट बटन यायच्या आधी तुम्हाला तुमचं नाव, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ, मार्कशीट प्रमाणे आहे का हे चेक करायचंय. कॅटेगरी पेड सब्जेक्ट बरोबर निवडले की नाही चेक करायचंय. त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या व्यवस्थित अपलोड झाल्यात की नाही बघायचंय. फोटो सिग्नेचर स्पष्ट दिसतंय का, जे तुम्ही टाकलेलं आहे तुमची सिग्नेचर तुमचाच फोटो आहे का ते चेक करायचंय. मोबाईल नंबर, मेल ID ऍक्टिव्ह आहेत का ते चेक करायचंय. प्रिव्ह्यू मध्ये संपूर्ण फॉर्म एकदा शांतपणे बघायचा आणि मगच फायनल सबमिट करायचंय, कारण फायनल सबमिशन नंतर बदल करता येणार नाही. ठीक आहे. ओके. आणि त्यानंतरची जी प्रोसेस आहे फायनल फॉर्म सबमिट केल्यानंतर ऍप्लिकेशन नंबर आणि रिसिप्ट दोन्हीही जपून ठेवायचं आहे, कारण ऍप्लिकेशन नंबर एकदा तुम्ही सबमिट केला तर तो दुसरीकडे कुठे मिळणार नाही. जो रिसिप्ट वरती असेल आणि ऍप्लिकेशन फॉर्म प्रिंट काढून ठेवला तर त्यावरती तुम्हाला तो मिळेल. ठीक आहे. तर जर विसरलात तुम्ही तर मग तो मात्र सापडायला म्हणजे ऍप्लिकेशन नंबर शिवाय तुम्हाला सापडायला थोडा अवघड होईल. ठीक आहे गोष्टी. त्याच्यानंतर फीस रिसिप्ट सेव्ह दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते वेगवेगळ्या सेव्ह करून ठेवा. फी रिसिप्ट आणि ह्या, कारण तर जेव्हा युनिव्हर्सिटी लिस्ट पब्लिश करते तुमची की ह्या कॅन्डिडेट्सनी फॉर्म सबमिट केलाय सक्सेसफुली तर त्याच्यामध्ये तुमचं नाव नसेल तर त्यावेळेस ही फी रिसिप्ट आणि ऍप्लिकेशन नंबर दोन्हीही आवश्यक असतात. ठीक आहे. सो ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित सांभाळायच्या आहेत. हॉल तिकीट साठी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत.
आणि काही अडचणी आल्यास युनिव्हर्सिटीकडे ह्याच गोष्टी पुरावा म्हणून आपल्याला दाखवाव्या लागतात. सो या गोष्टी जपून ठेवा. ओके. सो आणखीन एक सूचना अशी आहे की शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. म्हणजे 3 सप्टेंबर पर्यंत वेळ आहे, तर तेव्हा फॉर्म भरू असं करू नका. जितक्या लवकर फॉर्म भरता येईल तितक्या लवकर फॉर्म भरा. कारण शेवटच्या दिवशी पोर्टल स्लो होतं, डाऊन होण्याची शक्यता असते, तर तुमचा वेळ निघून जाऊ शकतो. आणि फायनल म्हणजे शेवटची संधी असणाऱ्या स्टुडंटसाठी तर एवढा वेळ घालवणं म्हणजे अगदी गमावण्यासारखी आहे संधी. ठीक आहे. सो पेमेंट गेटवे फेल झाल्यास वेळ वाया जातो. डॉक्युमेंटमध्ये चूक निघाली तर तो दुरुस्तीला वेळ मिळत नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला फॉर्म भरणं आवश्यक आहे. सो अर्ज लवकर भरा. किमान 3-4 दिवस आधी पूर्ण करा. आणि नोटिफिकेशन मधील लास्ट डेट जी आहे ती आपल्या कॅलेंडरवरती मेन्शन करा, जेणेकरून आपण ती मिस करू नये. म्हणजे निष्काळजीपणा टाळा थोडक्यात. ठीक आहे. एकच संधी आहे आपल्याकडे. ओके. सो व्हिडिओच्या शेवटी असं सांगते की जे स्टुडंट्स पेट एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत किंवा कोर्सवर्कसाठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्यासाठी रिसर्च मेथॉडॉलॉजीसाठी ग्लोबल ऑनलाईन एक बुक घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये 2000+ MCQ क्वेश्चन बँक आहे. म्हणजे टॉपिक वाईज नोट्स, 30+ प्रॅक्टिस पेपर्स आहेत, प्रिव्हियस इयर पेपर्स आहेत, टॉपिक वाईज MCQs आहेत, जे तुम्हाला प्रिपरेशन मध्ये हेल्प करू शकतात. इझी लँग्वेज मध्ये तुमच्यासाठी हे बुक अवेलेबल केलेलं आहे. जे स्टुडंट्स इंग्लिशमध्ये प्रिपेअर करतायत त्यांच्यासाठी हे बुक इमिजिएटली अवेलेबल आहे. Amazon वरून तुम्ही हे बुक घेऊ शकता, ऑर्डर करू शकता. आणि लिंक मी याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. त्या लिंक थ्रू तुम्ही हे बुक ऑर्डर करू शकता. मराठीचंही बुक लवकरच लॉन्च होईल, जे तुम्हाला उपयोगी होईल प्रिपरेशनसाठी. PhD एंट्रन्स कुठल्याही युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्ससाठी हे बुक तुम्हाला मदत करू शकतं. ओके. So thank you for watching video and all the very best for the preparation of the examination.